ची गुजराण झाली पाहिजे, उदरनिर्वाह झाला पाहिजे, तेवढाच. बाकी तुमचं काही नाही आहे. म्हणून सांडिजे तो आधी, म्हणून सगळं ओता, तनमंदन पूर्ण ओता. आणि ते ओतल्यानंतर जे शिल्लक भोग येईल न खायला, भाग येईल खायला, त्या भागाचं पुण्य असं जमेल की त्या रक्तामधनं पुण्य असं प्रसवेल की पापाचे डोंगर नाहीसे होतील साधनेच्या शिवाय. लक्षात घ्या की महारोग्याला अमृत मिळाल्यानंतर जसा तो मृत्युंजय होतो, आता मरायचं नाही, त्याप्रमाणे हाही मृत्युंजय होतो. पण सगळं दान पाहिजे. हरिश्चंद्राने सगळं दान केलंय, कथा माहिती आहे तुम्हाला, सगळं दान केलंय. छत्रपती शिवरायांनी रामदासांच्या चरणी सगळं दान केलं. भिक्षा वाडासे समर्थ म्हणती, न्यायासनी ऐकुणी, आला धावत दान शूरंद्रपती, भोले करा जोडुनी. भिक्षाम देही म्हणून रामदास स्वामी दरबारात आलेले आहेत. शिवाजी राजे एकदम सिंहासनावर उठले, लोटांगण घातलं. भिक्षा वाढ असे समर्थ म्हणती, न्यायासनी ऐकुणी, आला धावत दान शूरंद्रपती, भोले करा जोडुनी. लक्ष्मीही आपुली राज्य आपुले, मीही असे आपुला. पहा, सर्व संपत्ती लक्ष्मीही आपुली, राज्य आपुले, मीही असे आपुला. घ्यावी ही तलवार, मुकुट हा माथा पदी वाहिला. स्वतःचा मुकुट चरणावर रामदासांच्या वाहिला. आणि मग रामदासाने सांगितलं, माझा पाईक म्हणून राज्य कर. काय परंपरा होती. त्यावेळेस शिवछत्रपतीला भवानी तलवार देते. हो, भवानी तलवार देते, तुळजा भवानी. त्यांच्या रक्तातून, त्या अन्नामधून जे रक्त प्रसवल्या जातं, त्याच्यामधनं सगळे पाप नष्ट होतात. जळतील पापे जन्मांतरीची, की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा, तो शेष भोगी जैसा नाकळे दोषा. की तत्वनिष्ठ जैसा, किंवा आत्मनिष्ठ पुरुषांच्या बुद्धीला ज्याप्रमाणे किंचितही भ्रम होत नाही. काल आपल्या पवारांना बोलायला सांगितलं, श्याम पवाराला, आळंदीला कालच्या रविवारी. इतके सुंदर बोलले. म्हणाले, मी येत नव्हतो, बाप्पासाहेबानंतर मी आलो नाही, हे लोक दिसले तर मी दुरून जात होतो. नंतर एकदा परभणीला आलो, शेतकरी संघटनेच्या मीटिंगमुळे अधिवेशन होतं परभणीला. सोमाणी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सर्वांना ओळख करून दिली, हे माझे गुरुबंध आहेत, मला फार कसंच झालं म्हणले. आणि नंतर ते म्हणाले, अहो मी म्हणालो की माझ्यावर काय संकट आहेत, आर्थिक काय काय चाललं आहे. ते एवढंच म्हणाले की कदाचित ही जी संकटं असतील ती तुम्ही न येण्याने देखील निर्माण होऊ शकतात, जोडून राहा. ते म्हणाले, जोडून राहा. हे वाक्य मला पटलं. जेव्हापासून मी जोडून आहे तेव्हापासून माझ्या संपूर्ण याच्यात बदल झाला. आणि मी काहीच दिलं नाही, 1,00,000 तुम्हाला दिले वाटलं, मला खूप द्यायचं आहे असं वाटतं. मी सांगू शकत नाही मला किती देऊ वाटतंय. माझ्या करोडीच्या संपत्तीचं मार्ग आता निघायला लागला. प्लॉटिंग येणे, प्लॉटिंगचं येते 5-10 एकर. पण
कसा विश्वास वाढतो असं पाहिजे की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा. किंवा आत्मनिष्ठ पुरुषांच्या बुद्धीला ज्याप्रमाणे किंचितही भ्रम होत नाही त्याप्रमाणे यज्ञ करून शेष राहिलेला प्रसाद जो सेवितो तो पापदोषाला बळीच पडत नाही. आणि सगळं समर्पण केल्यानंतर जे उरलं जो खात असेल त्याला कुठलेच पाप लागत नाहीत. भलेही त्यांनी परवानगी मागितलेली असो नसो, एखादी साधना कमी पडली असो, काय असेल ते असो, असा अर्थ आहे. त्याला पाप शिवत नाहीत, पुण्यात्मक पापही निर्माण होत नाही आणि नक्की त्याला तो चढतो वर. फक्त कॉज वरचे आहेत बरं का. आणि हवनद्रव्य किती प्रमाणात ते सांगितलंय. पापदोषाला बळीच पडत नाही तो. मनोणी स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेशी. ही इम्पॉर्टंट ओवी आहे. ज्या ओवीनी शेवट केलाय या सगळ्या दानधर्माचा. मनोणी स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे. संपत्तीचा विनियोग अजून कुठे करावा? फक्त स्वधर्मासाठीच करा आणि स्वधर्माने अर्जित करा. स्वधर्माने अर्जित करा म्हणजे लबाड्या लताड्या संपल्या. आता कोणी म्हणेल, फार मोठे प्रश्न समोर येतात. कोणी म्हणू शकतं आम्हाला करप्शन मिळतं, खावं की नाही? कोणी म्हणेल संपत्ती लोक आणून देतात, आम्ही घ्यावी की नाही? खरं म्हणजे याचे उत्तर नाहीतच. तरी पण आधुनिक युगात मी एवढंच म्हणेल, त्या संपत्तीचा वाटा द्या ना कुठेतरी. भगवत कार्याला लागू द्या, स्वधर्म कार्याला लागू द्या भगवत कार्य म्हणण्यापेक्षा. कारण भगवत कार्य फार ब्रॉड टर्म झाली. आपल्या दृष्टीनं स्वधर्माची जी व्याख्या आहे त्याच्यात लागू द्या, त्याच्यात लागू द्या ना. त्याच्यात लागतच नाही. मनोणी स्वधर्मे जे अर्जे. असं म्हणूया ती संपत्ती भगवंतानी तुमच्याकडे कशीही आणून दिली तरी त्याचं खर्च करणं तर तुमच्या हातात आहे ना. कुठे करावा? राजस्थानमध्ये काही डाकू होते. आमच्या घराण्याला ते डाकू आला होता, तो चंद्रसिंग. 14 डाके, 3 खून त्याच्यावर होते आजोबांच्या काळात. राजस्थानहून पळून आला होता इकडे. पण त्यांनी सगळी संपत्ती लुटायची आणि गरिबांना वाटायची. कोणाला लग्न करायचं, कोणा गरिबाच्या पोरीचं, कोणाला हे द्यायचं, देऊन टाकायची, घरी ठेवायची नाही. याला तुम्ही काय म्हणणार? ठीक आहे, श्रीमंताला तुम्ही लुटलं हरकत नाही, पण गरिबांचा तर उद्धार करा ना, स्वधर्माचा तर उद्धार करा. म्हणजे याचा अर्थ लुटा असं मी म्हटलेलं नाही आहे. नाही, चालले लुटायला. समजा एखादी संपत्ती कुठल्या याच्याने आली, त्याचा विनियोग तर करणं तुमच्या हातात आहे.